करू प्रथम नमन करू प्रथम नमन उसरे चरण संता दिया उसरे चरण संता दिया उसरे चरण संता दिया उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात पांडुरंगाच्या परम कृपाशीर्वादाने सुरू असलेला हा व सांगतेप्रत पोहोचलेला हा अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ असा त्रिवेणी संगमात्मक असणारा हा कार्यक्रम आपल्या माले टाकळी येथे आज त्याचा सांगता समारंभ आहे। सांगतेच्या प्रित्यर्थ काल्याच्या प्रसंगामध्ये निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा असून काला या प्रकरणातील असणारा हा अभंग आहे। समस्त गावकरी मंडळीच्या वतीने आयोजित असणारा हा कार्यक्रम आणि आजची माझी काल्याच्या सेवेचे यजमान अंबादास रामभाऊ ताठे यांनी जवळजवळ 1 वर्षपूर्व ही तारीख घेतली होती आणि आज मलाही या सेवेचा सुयोग आपल्या गावामध्ये आपल्या सप्ताहामध्ये करण्याचा आलेला आहे। तुकोबाराय म्हणतात उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात। या अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी आपण त्या अभंगाची थोडीशी प्रस्तावना पाहणार आहोत। तुकोबारायांचा अभंग आहे, छोटासा अभंग आहे, काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे, काल्याचं चिंतन प्रसवणारा हा अभंग आहे आणि या अभंगाच्या वतीनंच आपण चिंतन करणार आहोत। सज्जनांनो, 7 दिवसपर्यंत जो आपण हा सप्ताह साजरा केला, हा उत्सव सोहळा साजरा केला, याच्यातून आपण घेतलं काय आणि काय घ्यायचं असतं हा महत्त्वाचा विषय असतो। नाही तर दररोज पंक्ती उठवायच्या, शेवटच्या दिवशी एक महाप्रसाद करायचा, झाला सप्ताह। काय याला सप्ताह म्हणत नाहीत। वेगवेगळ्या संतवाणीतून दररोज आपण काय चिंतन श्रवण केलं, काय घेतलं आपण याच्यातून। सप्ताह म्हणजे एक चिंतनाचं मंथन आहे, विचाराचं मंथन आहे, समाजाला दिला जाणारा उपदेश आहे, समाजाला दिलं जाणारं जे चिंतन आहे। आणि मला असं म्हणायचं की साधूच्या वाणीतून जेही प्रगट होत असतं ते चिंतनच असतं। आयुष्याचा काळ जर चिंतनात व्यतीत होत असेल तर तुमचं आयुष्य धन्य आहे। विठ्ठला विठ्ठला चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगल मंगलाची सकल मंगल मंगल चिंतने सरे धन्य धन्य काळ सकल मंगल मंगलाची सकल मंगल चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे। मनुष्य जीवनाला आल्यानंतर ज्याचा काळ भगवत चिंतनामध्ये व्यतीत होत असेल त्याचं जीवन धन्य आहे।
माणसाच्या आकाराला आले म्हणून तुम्ही धन्य नाहीत, माणसाच्या जन्माला आले म्हणून तुम्ही धन्य नाहीत. तर मनुष्य जन्म मिळाल्यानंतर जर चिंतन मिळालं असेल तर धन्य आहेत. काय जन्मल्यापासून तर अनेकांचं जीवन मरेपर्यंत खर्च होत असतं, पण चिंतन मिळालेलं नाही. आणि ज्या दिवशी तुमचा भाग्य उदय होईल त्या दिवशी तुम्हाला अशा प्रकारचं चिंतन मिळत असते. आणि चिंतन मिळण्याचं स्थान साधू आहे, संत आहे, महात्मा आहे, सत्पुरुष आहेत. मग सत्पुरुषाच्या वाणीतून आलेलं जे जे काही असेल ते चिंतन असतं. ज्ञानेश्वर माऊलीनं इथपर्यंत म्हटलेलं आहे, तयांचे बिसाड शब्द सुखे मनोयेती वेद सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. काय त्यांच्या वाणीतील जसाही शब्द बाहेर येत असेल, ज्या प्रकारचा येत असेल, उपदेश असेल, एखादी शिवी असेल, या कोणत्याही प्रकारचा कठोर जरी शब्द असेल तर तो उपदेश आहे, तो चिंतन आहे. ज्यांचं जीवन चिंतनात अहोरात्र मुरलेलं आहे, तो जे बोलेल ते चिंतन असतं, लक्षात ठेवा. काय आणि दुसरी गोष्ट, परमार्थ केल्याने परमार्थ करणाराचाच परमार्थ त्याच्या जीवनामध्ये मुरत असतो. परमार्थाच्या गोष्टी सांगणाऱ्यांचा मिळालेला आहे किंवा नाही मला नाही सांगता येत. काय परमार्थ सांगणारे पुष्कळ लोक आहेत, परमार्थाच्या गोष्टी सांगणारे पुष्कळ आहेत, परंतु त्यांच्यामध्ये परमार्थ मुरला किंवा नाही हा विषय मोठा आहे. आणि जोपर्यंत परमार्थाच्या अंतरंगात आपण पोहोचू शकत नाही तोपर्यंत जगाला उपदेश करण्याचा अधिकार सुद्धा नसतो. म्हणून परमार्थाची जाणीव ज्या अंतकरणामध्ये प्रेरित आहे, उगवलेली आहे, त्याने समाजाला प्रेरणा देत राहावी. नुसतं बोलण्यानं काहीच नसतं होत. अनुभवातून बडबडाती खरे ब्रह्मज्ञान अनुभवातून बडबड अनुभवातून खरे मला जेवढा अभिप्रेत आहे तेवढंच घेतो. अनुभवा वाचून बडबडती. काय खरं ब्रह्मज्ञान ती गोष्ट फार दूरची आहे, परंतु ज्यांना अनुभव नाही, तुकोबारायांचं चिंतन प्रांजळ आहे, प्रत्येक समाजाच्या हृदयाला शिवणार आहे, प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करणारे शब्द तुकोबारायांचे आहेत. काय अनुभवे आले अंगा ते या जगा देतसो. जे त्यांना अनुभव आला, म्हणजे बोलायचं असेल त्या वस्तूविषयी बोलायचं असेल त्या वस्तूची अनुभूती अगोदर लागत असते. काय देव पाहिला नाही पण देवाविषयी आपण बोलत आहोत तर ते बोलणं फुकट आहे, व्यर्थ आहे, निरर्थक आहे. काय म्हणजे ज्यावेळी तुम्हाला त्या वस्तूचा अनुभव येईल त्या अनुभवाच्या नंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, आणि अनुभवाशिवाय तुम्हाला ती गोष्ट सांगता सुद्धा येणार नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि त्याच्याविषयी सुद्धा तुकोबराय म्हणतात काय अनुभवा वाचून बडबडती. अनुभव नाही तर जे काही सांगितलं जाईल ते बडबड आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपुले कोरडे पाषाण. लोकांना तुम्ही किती ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, पण तुमचं जीवन जर ब्रह्मज्ञान अनुभूती शून्य असेल तर लोकांना सांगण्यात काही अर्थ नाही. आणि सांगितलं तरी त्यालाही सांगणारालाही फायदा होणार नाही ना ऐकणाराला सुद्धा होणार नाही. म्हणून साधू चिंतन सांगतो, आणि चिंतनाने काय असतं की चिंतनाने चिंतन सांगणाऱ्याचाही फायदा असतो आणि श्रवण करणाऱ्या श्रोत्याचा सुद्धा फायदा असतो. म्हणून ही परंपरा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्व वारकरी संतांनी जपलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो विठ्ठला विठ्ठला. हो, आणि तुकोबारांचे सोपे शब्द पहा. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने.
आहा देवाच्या दर्शने देवाच्या दर्शने प्रदक्षिणा तुळशीच्या एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या दर्शने किंवा देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने हे परमार्थिक साधकाला अर्ध कडवं सांगितलं आणि उरलेलं ग्रस्ताश्रमासाठी आहे देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या म्हणजे ग्रस्ताश्रमालाही उपदेश केला ब्रह्मचर्य आश्रमालाही उपदेश केला राहिला वानप्रस्थ आणि संन्यास संन्यासाला उपदेश करण्याची गरज नसते त्याने उपदेश पचवलेला असतो उपदेश प्राप्त केलेला असतो उपदेशानुसार त्याने अनुभूती प्राप्त केली असते आणि अनुभूतीच्या नंतर पुन्हा उपदेश प्राप्त करण्याची गरज नसते काय प्राप्ती झाली या जैसी साधने सरती अपैसी काय साध्य प्राप्त झाल्यानंतर साधनांची आवश्यकता नसते जोपर्यंत साध्य मिळत नाही तोपर्यंत साधना असते आणि तोपर्यंत साधक आणि साधकत्व असते विठ्ठला विठ्ठला साधकत्व आणि साध्य या तीन गोष्टी असतात आपल्या काल्याच्या कीर्तनात सुद्धा समस्त गोपाळ आणि समग्र गवळणी ह्या साधिका होत्या गोपाळ साधक होते काल्याचं कीर्तन हा सुद्धा एक चिंतनीय विषय असतो महाचिंतनीय विषय आणि चिंतनासाठी आपल्याला चित्ताचं समर्पण असावं लागतं चित्त समर्पण त्याच्यातूनच चिंतन उगवत असते आणि त्या चिंतनाला साध्य हे फलप्राप्ती होत असते म्हणून सज्जनांनो चिंतन मिळणं सर्वात अवघड आहे प्रवचन मिळेल कीर्तन मिळेल कथा मिळतील काय काय तुम्हाला मिळेल परंतु त्याच्यातून चिंतन समाजाला मिळालं पाहिजे त्यावेळी समाज परिवर्तन होत असते समाज घडत असतो समाजाचा आत्मउद्धार होत असतो आणि म्हणून आत्मउद्धारासाठीच परमार्थ आहे काय सप्ताह असेल तोही सुद्धा समाजाच्या आत्मउद्धारार्थच केलेला असतो वाद विवाद भानगडी वाढवण्यासाठी नाही कारण तुकोबारायांनी नियम घालून दिलेला आहे जया परमार्थाची चाड जया परमार्थाची चाड तेने सांडावे निदान तेने सांडावे निदान धरुणी भजनाची चाड धरुणी भजनाची चाड नित्य देवा माटी परते जाणी परते पाणी नित्य
परमार्थाची चाळ तेने सांडावे लिगाड. लिगाड म्हणजे भानगडी, वाद विवाद, मत मतंतर, पंथ संप्रदाय आदी आदीतल्या गोष्टी. काय परमार्थ करायचा असेल तर त्याच्यातून प्रपंच वजा केला पाहिजे. आणि प्रपंचाला प्लस करून जर तुम्ही परमार्थ करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा परमार्थ कधीही शक्य नाही होणे. तुमचा आमचा सर्वांचाच आला त्याच्यामध्ये. काय आपण परमार्थाच्या सोबत कोण्याही साधू संतांनी हे सांगितलं नाही की प्रपंच करू नका. ते म्हणतात प्रपंच केला तरी चालेल, पण प्रपंचामध्ये असताना करणारा तुमचा जो केला जाणारा परमार्थ आहे त्याच्यामध्ये लिगाड म्हणजे भानगडी येऊ देऊ नका. काय संसारात तर त्या ठिकाणी भानगडी बोकाळलेल्याच असतात, पण परमार्थात त्याच्यापेक्षा जास्त. जिथंही कोणतं धर्माचं कार्य होईल, ज्याचे काही चांगलं असतं तिथेच अडचणी आणि संकट जास्त असतात, तिथेच वादविवाद जास्त असतात, तिथेच भांडणं जास्त असतात. काय आतापर्यंत विश्वामध्ये धर्मासाठी 4 ते 4.5 हजार युद्ध होऊन गेले. 4-4.5 हजार युद्ध, 4.5 हजार युद्ध नुसते धर्मासाठी होऊन गेले. धर्म त्याला म्हणतात की युद्धच निर्माण होणार नाही, त्याला म्हणतात धर्म. धर्माचा अर्थ तो आहे. धर्माचा अर्थ शांती आहे, धर्माचा अर्थ समाधान आहे, धर्माचा अर्थ माणुसकी आहे, धर्माचा अर्थ मानवता आहे. आणि जोपर्यंत तुम्ही परमार्थ करून सप्ताह करून जर तुम्ही धर्मापर्यंत नाही येऊन पोचले तर तुम्ही धार्मिक असू शकत नाही. आणि सप्ताह हा धार्मिक लोकांचं कार्य आहे. तुम्ही धार्मिकच होऊ शकले नाही तर तुम्ही सप्ताह कशाला करता. काय अगोदर धार्मिक व्हा आणि धार्मिक त्याच वेळी म्हणजे धार्मिक त्याच वेळी तुम्ही व्हाल ज्या दिवशी तुम्हाला धर्म कळेल. आणि तो धर्म कळण्याकरताच हा उठाठेव आहे, हा सप्ताह आहे, हे सर्व काही. विठ्ठला विठ्ठला याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी व्यासे ही आमोपग्रंथ केले, व्यासे शास्त्राचे भांडण सत्याचे खंडन, शास्त्राचे भांडण व्यासे याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे आमोप ग्रंथ केले, शास्त्राचे भांडण तप तीर्थाटन. काय यासाठी सर्व व्यासाने अनेक ग्रंथांची रचना केली. गीता असेल, महाभारत असेल, उपनिषद असतील, जे जे काय असेल. ऋषी मुनीने समाजाला धर्म कळावा, समाजाला आचरण कळावं, समाजाला परमार्थ कळावा म्हणून सप्ताह सुद्धा समाजाला परमार्थ कळून घेण्यासाठीच केला जातो. काय कोण किती चांगली पंगत दिली आणि कोणची पंगत कोणती बेकार होती तो विवाद करण्यासाठी किंवा ते गोष्टी काढण्यासाठी सप्ताह नाही. काय तुकोबारायांच्या काळामध्ये तुम्ही ज्या पंक्ती देता त्या पंक्ती सुद्धा नव्हत्या, खायचं कठीण होतं. ओरबडोनिया पाला आळवी विठ्ठला, त्यांना झाडपाला खाऊन भजन करावं लागलं. आणि त्यांनी केलेली तपश्चर्या आणि पुण्याईमुळे तुम्हाला आज बुंदी मिळते, गुलाबजामुन मिळतात, काय काय मिळतं. ही तपश्चर्या तुमची आहे का कोणाची याच्यावर मी भाष्य करणार नाही, पण ही जरूर ज्ञानोबारायांची तुकोबारायांची तपश्चर्या आहे. ज्यांच्या तपावरती हे सर्व काही आपल्याला हे दृश्य हे सोहळे पाहायला मिळतात, हे त्यांचं तप आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण ज्यावेळी धर्म घसरायला लागतो, धर्मामध्ये अवनती व्हायला लागते, धर्माची उन्नती थांबते, धर्माचा तिरस्कार करायला लागतो, त्यावेळी भगवंत अवतार घेतो.
जब जब होय धर्म की हानि बाढ़ई असुर महाअभिमानी तब तब धरी प्रभु मनुज शरीरा हरहु कृपा निधि सज्जन पीरा। राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम जय राम। जब जब होय धर्म की हानि बाढ़ई असुर महाअभिमान तब तब धरि तरु मनुज शरीरा हरहु कृपा निधि सज्जन। राम सिया राम सिया राम जय राम सिया राम सिया राम जय राम। जब जब होय धर्म की हानि बाढ़ई असुर महाअभिमानी तब तब धरि प्रभु मनुज शरीर हरहु कृपा निधि सज्जन पीरा। हे अवताराचं प्रयोजन सांगितलेलं आहे। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां अशाच धर्माची संस्थापना करण्यासाठी आणि वैष्णवांचं पालन करण्यासाठी भगवान श्रीहरी श्रीकृष्णाने गोकुळामध्ये अवतार धारण केला। कारण गोपिका भक्त होत्या, गोपाळ वैष्णव होते आणि वैष्णवावर ज्यावेळी राक्षसांचं साम्राज्य येऊ लागलं या संधी काळामध्ये भगवान श्रीकृष्णाने ब्रजभूमीमध्ये म्हणजे गोकुळामध्ये अवतार धारण केला। विठ्ठला दोन प्रकारची प्रवृत्ती असते असुरी प्रवृत्ती असते आणि दुसरी सात्विक प्रवृत्ती असते। तशा गुणानुसार प्रवृत्ती तीन प्रकारच्या आहेत। सात्विक प्रवृत्ती, राजस प्रवृत्ती, तामस प्रवृत्ती। सात्विक प्रवृत्ती ज्यावेळी अंतकरणामध्ये निर्माण होते त्याचा अर्थ आहे की पाठीमागे आम्ही भक्ती केलेली आहे, आज भक्ती करत आहोत म्हणून सात्विकता निर्माण झालेली आहे। गोपिकांची साधना अनंत जन्माची आहे म्हणून गोकुळामध्ये गोपी गवळणी संपूर्ण गोकुळ वृक्ष वेली सर्व सात्विक होते आणि जेथे सत्वगुणाचा प्रादुर्भाव अधिक होत असतो तेथेच भगवंत अवतार घेत असतो। विठ्ठला विठ्ठला भजनाने सत्वगुण वाढतो म्हणून भगवत भक्ताला भगवंत दर्शन देत असतो। अखंड अहोरात्र वैष्णवाचं भजन आहे, लक्षात ठेवा सज्जनानो। परमार्थ संसार कसा करायचा आणि परमार्थ कसा करायचा दोन्ही गोष्टी परमार्थ शिकवत असतो। ज्यावेळी गोकुळची मानसिकता खराब होऊ लागली, गोकुळामध्ये अधर्माचा स्पर्श व्हायचा वेळ आला होता, सत्वगुणाला तमोगुण शिवायला नको। सात्विक माणसाची संगती तमोगुणी माणसाने केली तर तमोगुणी माणूस एक दिवस सत्वगुणी होऊ शकतो काय, पण सत्वगुणी माणसाने तमोगुणी माणसाची संगत करायची नाही कारण कुसंगतीचा प्रभाव जास्त असतो। सज्जनांनो ढेकणाच्या संगे हिराजो भंगला कुसंगे नाडीला साधो दैसा काय हिरा असतो तो जर आयरनीवर ठेवला तर घणानं तोडला तरी तुटत नाही आणि त्याच्यावर नुसता ढेकून असा चालला की त्याचे तुकडे तुकडे होतात। मग ढेकणात शक्ती जास्त आहे का घणात? अरे नुसता असा दाबला तो मरतो, परंतु त्या कुसंगामध्ये एवढी ताकद आहे तो सत्वगुण तोडायला सुद्धा घाबरत नाही। म्हणून गोकुळाच्या जीवनामध्ये कुसंग येऊ नये यासाठी भगवंताने अगोदर तिथे अवतीर्ण होऊन कार्य करायला सुरुवात केली। काय माणसं होणं फार आनंदाची गोष्ट आहे। माणूस जन्म मिळणे, मनुष्य जन्माला येणे ही भगवंताची सर्वात मोठी त्या ठिकाणी कृपा आहे।
पण माणसं होऊन जर तुम्ही परमार्थ नाही केलं तर पशुपेक्षा बेहतर आहे. साहित्य संगीत कला विहीना साक्षात पशु पुच्छ विषानहीना. तुमच्यामध्ये कोणताही गुण नसेल, या परमार्थ नावाचा गुण नसेल, तुम्ही पशुपेक्षाही खालच्या दर्जाचे आहात. म्हणून माणसं होऊन जगण्यासाठी माणुसकी शिकावी लागते आणि माणुसकीची शिकवण आपल्याला साधूच्या शिकवणीतून मिळत असते. म्हणून संतांची शिकवण महान असते. विठ्ठल विठ्ठल अरे माणसांची गर्दी झाली म्हणजे सर्व माणसं आहेत अशातला प्रकार नाही. गर्दीमध्ये सुद्धा माणूस शोधावा लागत असतो. माणसांची गर्दी भरपूर झालेली आहे, परंतु या गर्दीमध्ये माणूस कोण आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून विदर्भामध्ये राष्ट्रसंत झाले. राष्ट्रसंतांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी एक खंत व्यक्त केली, माणूस द्या मज माणूस द्या. ते म्हणाले आयुष्यभर जगात फिरलो पण माणसं मिळाली नाही आणि जाताना फक्त माणूस मागत आहे. म्हणून तुम्ही माणसासारखे दिसता म्हणजे माणसा असता असा काही नियम नाही. ज्याच्यामध्ये माणुसकीचा गुणधर्म आहे तोच माणूस आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. विठ्ठला 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 विठ्ठला. एक छोटीशी गोष्ट आहे, ती परदेशातली गोष्ट आहे. आपण कधी बस विठ्ठला 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 झांतस नावाचा एक सम्राट होता, फार मोठा राजा होता आणि त्याच्या पदरी नीती संपन्न एक मंत्री होता, इसाफ. काय मंत्री जर नीती संपन्न असतील त्या राष्ट्राचा उद्धार होत असतो आणि मंत्री जर नीती भ्रष्ट असतील तर राष्ट्राचं सर्वात मोठं नुकसान आहे. राष्ट्र कधी विकासाला प्राप्त होणार नाही. याच्यावरती मला काही बोलायचं नाही, पुष्कळ बोलता येतं, परंतु मला एवढं सांगायचं, जेथे काही चांगलं चाललेलं असेल तेथे पॉलिटिक्स ज्यावेळी प्रवेश करते त्यावेळी समाज दुभंगतो, समाजाचं भयंकर नुकसान होतं आणि समाजाला माणूस होऊनही अजून ती अक्कल फुटलेली नाही की आपण काय करायला पाहिजे. जाणतच होता, काहीतरी पर्वकाळ होता आणि त्याला त्याच्या साम्राज्यामध्ये प्रसिद्ध नदी होती, त्या नदीवर स्नान करायला जायचं होतं. राजभवनापासून नदी काही जास्त दूर नव्हती. त्यांनी आपला मंत्री इसाफ, काय इसाफच्या प्रसिद्ध कथा आहेत, नीती कथा आहेत, त्याच्या फार मोठा लेखक आहे तो, आणि त्याला सांगितलं, इसाफ आज मुझे नदी का स्नान करना है, लेकिन नदी पर कोई मनुष्य न हो, यानी भीड़ भाड़ न हो, अर्थात गर्दी नसेल तर मी नदीवर स्नान करायला जाईल, तिथे माणसांची गर्दी नसावी. त्या दिवशी पर्वकाळ असल्यामुळे माणसाची भरपूर गर्दी नदीवर होती. नदीवर जायच्या रस्त्यामध्ये पुष्कळ गर्दी होती. इसाफ सम्राटाची आज्ञा घेऊन नदीवर किती माणसं आहेत ते पाहण्यासाठी, गर्दी आहे किंवा नाही पाहण्यासाठी ज्यावेळी गेला, जात असताना रस्त्यातली गर्दी नदीवर पोहोचली होती, पण रस्त्यामध्ये मधोमध रस्त्याच्या मध्यभागी एक दगड पडलेला होता. काय इतकी लोक गेली रस्त्याच्या मधामध्ये, प्रत्येकाला तो अडचण करत होता, प्रत्येकाला त्याच्या ठेचा लागत होत्या, प्रत्येक जण ठोकरा लागून खाली पडले होते आणि तरी स्नानाला गेले. पण एकानेही तो दगड उचलून, लोकांना अडचण होते म्हणून उचलून बाजूला नाही ठेवला. काय तो इसाफ त्या दगडापर्यंत गेला, पुढची गर्दी माणसाची त्यांनी पाहिली आणि दगडाला लागलेला ठेचा पाहिला, रक्त पाहिलं दगडाला लागलेलं, आणि तो तिथूनच परतला. आणि परतल्यानंतर म्हणाले, सम्राट बोले नदी पर कोई नहीं है, बिल्कुल खाली है नदी, एकांत है, चलिए. विठाला 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 विठाला. हो
सम्राटने झांतच नाही म्हटलं, चाल माझे कपडे काढ. जर तिथं कोणीच नाही, गर्दी नाही, तर मग आता चालायला काही हरकत नाही. कपडे घेतले मंत्र्यानं, दोघं बरोबर निघाले. दोघंही त्या दगडापर्यंत आले आणि सम्राटाने पाहिलं भयंकर गर्दी आहे नदीवर, तिथं पाऊल ठेवायला सुद्धा जागा नाही घाटावर. त्याने म्हटलं, मूर्ख, तुमने कहा था वहाँ कोई भीड़ भाड़ नहीं है, कोई गर्दी नहीं, कोई मनुष्य नहीं है. बोले साहब, आज तक तुम्हारा मंत्री इसाब तुम्हारे साथ कभी झूठ नहीं बोला है, और आज इतने पवित्र नदी पर हम आ रहे हैं तो झूठ क्यों बोलेंगे. बोले मूर्ख, भीड़ तो दिखाई दे रही है, इतने व्यक्ति वहां, इतने मनुष्य इकट्ठा हुए हैं, और तू कहता है कि कोई मनुष्य नहीं. इसाब म्हणाला, महाराज, तिथे जरूर माणसांची भीड़ आहे, पण माणसामध्ये एकही माणूस नाही, नुसती माणसांची गर्दी आहे, भीड़ आहे. म्हणजे जर तिथं माणसं असते तर एखाद्यानं हा दगड उचलून रस्त्याच्या बाजूला फेकला नसता का. ही रस्त्यातली अडचण. ज्या अर्थी एकाची सुद्धा सद्बुद्धी नाही झाली, त्या अर्थी ते माणसं ठेचा मारून गेलेले लोक, ते जरी पवित्र तीर्थात स्नान करत पण एकही माणूस नाही. असं नाही की गंगा यमुनेमध्ये तुम्ही आंघोळी केल्या म्हणजे तुम्ही माणसं झाले. काय विचाराच्या गंगे जोपर्यंत तुमची स्नान होणार नाही तोपर्यंत तुम्ही माणूस बनणार नाही. विठ्ठल विठ्ठल सम्राट ने कहा, सही बात है, यदि इसमें कोई मानुस होता तो ये पत्थर उठा के बाजू में फेंक देता, लोगों को सुविधा हो जाती. परिस्थिती तीच आपल्या समाजामध्ये आजही आहे. काय तुम्हाला अवघड वाटेल, तुम्हाला कसं वाटेल त्याशी मला काही घेणं देणं नाही, फक्त मला सत्य सांगणं माझा धर्म आहे. विठ्ठल 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 विठ्ठल